लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. फेब्रुवारी महिन्यामध्ये पैशाचा पाऊस होणार आहे. लाडक्या बहिणींना 2,000 रुपये, 830 रुपये आणि 1,500 रुपये इतकी रक्कम लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तुमचे बँक खाते आत्ताच अपडेट करून ठेवायचे आहे. तर कोणालाही 2,000 रुपये, 830 रुपये आणि 1,500 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे, त्याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात ते कमेंट करून आम्हाला कळवायचं आहे. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी की 2,000 रुपये, 830 रुपये, 1,500 रुपये इतकी रक्कम फेब्रुवारी महिन्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा होणार आहे. लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्रामध्ये महिन्यामध्ये पैशाचा पाऊस होणार आहे. आत्ताच बँक अकाउंट चेक करून ठेवायचे आहे. तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत आणि बँक अकाउंट अपडेट करून ठेवायचे आहेत. KYC असू द्या किंवा आधार लिंक करणं असू द्या, आत्ताच अपडेट करून ठेवायचे आहेत. तर आपण जाणून घेऊया की इतकी रक्कम आता कोणाकोणाला मिळणार आहे. तर सर्वात प्रथम पहिली रक्कम आहे ही 2,000 रुपये. ही रक्कम कोणाला मिळणार, तर ही रक्कम मिळणार आहे लाडका शेतकरी, म्हणजे जे काही शेतकरी बांधव आहे त्यांच्यासाठी ही रक्कम आहे. आता लाडक्या बहिणी नाराज होतात की त्या म्हणतात शेतकऱ्यांसाठी अपडेट आहे, तर नाही, तुमच्यासाठी देखील अपडेट आहे. तुम्ही व्हिडिओ पहा. त्यापूर्वी आपण लाडक्या शेतकऱ्यांना पाहूया कशी मिळणार. तर PM किसान योजनेचा 19वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही 2,000 रुपये रक्कम असणार आहे. शेतकऱ्यांना ही 2,000 रुपये रक्कम 28 फेब्रुवारीच्या मीडिया रिपोर्टनुसार आपल्यासमोर तारीख येत आहे, त्यानुसार 28 फेब्रुवारीपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकते. अशा प्रकारचे मीडिया रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे. 19वा हप्ता आहे जानेवारी महिन्यामध्ये. 19वा हप्ता हा PM किसानचा 28 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतो. आता आपण पाहूया की 830 रक्कम ही रक्कम कशाची असणार आहे. तर 830 रक्कम ही लाडक्या बहिणीसाठी असणार आहे. लाडक्या बहिणींना फ्री गॅस वाटप सुरू झाले होते. अन्नपूर्णा योजनेमध्ये लाडक्या बहिणींना 3 गॅस वाटप सुरू झाले आहेत. वाटप म्हणजे का डायरेक्ट फ्रीमध्ये तुम्हाला गॅस मिळत नाही आहे. जी रक्कम आहे ती तुमच्याकडून घेतली जाते, परंतु ही रक्कम तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येते. आता 3 गॅसची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येते. बाकी जे गॅस आहेत त्यांची रक्कम घेण्यात येते, परंतु जे 3 गॅस असतात त्यांची रक्कम तुमच्या खात्यावरती डबल पैसे वापस करण्यात येतात. म्हणजे जी रक्कम असेल ती रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होऊन जाते. आता पहिला हप्ता मिळालेला होता, म्हणजे एक गॅस संपलेला आहे वर्षाचा. आता दुसरा गॅस हा वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना फेब्रुवारीमध्ये जर हा गॅस मिळाला तर तुमच्याकडे गॅसचे रेट काय सुरू आहेत ते कमेंट करून कळवायचे आहे. तितकी रक्कम तुम्हाला या योजनेमध्ये तुमच्या अकाउंटवरती जमा केली जाणार आहे. ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या नावावरती हा गॅस कनेक्शन आहे, म्हणजे लाडक्या बहिणींच्या नावावरती हा गॅस कनेक्शन असणे गरजेचे आहे. जर लाडक्या बहिणीच्या नावावरती गॅस कनेक्शन असेल तर त्यांच्या खात्यावरती 830 म्हणजे तुमच्याकडे जी रक्कम असेल, आता तुमच्याकडे काही ठिकाणी गॅसचे रेट कमी जास्त असू शकतात, त्या प्रमाणात तुमच्या खात्यावरती उर्वरित रक्कम खात्यावरती जमा होणार आहे. अशा प्रकारे 830 इतकी रक्कम या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा होईल. आता रक्कम राहिली 1,500 रुपये. आपण पाहिलं 2,000 रुपये शेतकऱ्यांचे, 830 रुपये हे देखील लाडक्या बहिणीचे ते गॅस कनेक्शनचे, आणि आता हे 1,500 रुपये कशाचे असणार, तर लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याचे 1,500 रुपये असणार आहेत. लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे. 7वा हप्ता हा होता. 7वा हप्ता 7व्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 26 जानेवारीपर्यंत जमा करण्यात आलेला होता. सर्व लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला असेल अशी आशा करतो. तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळाला आहे का नाही हे कमेंट करून कळवायचं आहे. लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला असेल असं आशा आहे, परंतु हप्ता तुम्हाला मिळालेला आहे की नाही हे देखील कमेंट करून कळवायचं आहे. परंतु जानेवारी महिन्यात हप्ता आता वितरित झालेला आहे. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये लवकरच वितरित होणार आहे, कारण मार्चमध्ये आपल्याकडे अधिवेशन आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये लवकरच वाटप होणार आहे, आणि शक्यता आहे की फेब्रुवारीमध्येच लाडक्या बहिणींना मार्चमध्ये देखील हप्ते देण्यात येणार आहे. अशा प्रकारे 1,500 आणि डबल 1,500 मिळण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची मोठी अपडेट आहे की 1,500 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळू शकते. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना कदाचित फेब्रुवारीमध्ये 3,000 रुपये रक्कम मिळू शकते, परंतु जरी 3 नाही मिळाली तर 1,500 रुपये ही फिक्स मिळणारच आहे. लाडक्या बहिणींना हा हप्ता कधी मिळणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु लवकरच याबाबतची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल तेव्हा आपण आपल्या चॅनलवरती देणारच आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. परंतु एक मोठी अपडेट म्हणजे
लाडक्या शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना हे 2,000 रुपये आपण धरलेले आहे. ही रक्कम 4,000 रुपये देखील होऊ शकते. कशी काय तर नमो शेतकऱ्याचा 2,000 आणि PM किसान योजनेचे 2,000 असे मिळून ही 4,000 रुपये रक्कम देखील होऊ शकते. परंतु आपण PM किसान एकाच योजनेचा हप्ता धरलेला आहे, त्यामुळे ही रक्कम 2,000 रुपये होऊ शकते. वाढले तर 4,000 रुपये होईल आणि ही रक्कम तुमच्याकडे जे काही गॅस कनेक्शन रेट असेल त्यानुसार ही कमी जास्त होऊ शकते. ठीक आहे. आणि ही रक्कम धरली आपण, ही रक्कम लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देखील होऊ शकते. का तर जानेवारी महिन्याचे पैसे अकाउंटवरती जमा झाले आहेत. आता फेब्रुवारीचा जमा होण्याचा बाकी आहे आणि मार्चमध्ये अधिवेशन आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींना हे दोन्ही मिळून 3,000 रुपये देखील लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा केले जाऊ शकतात. आणि एप्रिलपासून 2,100 रुपये जमा होणार असल्याची मोठी अपडेट आपल्याकडे उपलब्ध आहे. अशा प्रकारे या लाडक्या बहिणीसाठी एकूण फेब्रुवारी महिन्यामध्ये पैशाचा पाऊस होणार आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून कळवायचं आहे. या योजनेसंदर्भात तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. आणि या योजनेच्या आणि सरकारी योजनेच्या महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारी योजनेच्या माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि लाडक्या बहिणींना मोठी बातमी म्हणजे आपल्या चॅनलवरती छोट्यातली छोटी अपडेट आपण ही देत असतो. त्यामुळे लाडक्या बहिणीने तर योजनेचं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.